नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी व निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला या चार इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस करायला लागू शकतो, चालू असलेला ट्रेंड असाच चालू राहिला तर कोणती टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात, तसंच जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, अशा अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व येणाऱ्या काळात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की बँक निफ्टीमध्ये आपल्याला गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं. आपण शुक्रवारसाठी जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये 51,725 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती, खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल 51,450 होती आणि मी तुम्हाला दाखवलेलं होतं की कशा प्रकारे पोल अँड फ्लॅग पॅटर्न तयार झालेला आहे. तर ह्या पोल अँड फ्लॅग पॅटर्नमध्ये आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता 60 ते 70% असते, खालच्या दिशेनं ब्रेकआउट होण्याची शक्यता 30 ते 40% असते. अर्थात हे झालं नॉर्मल सिच्युएशनमध्ये, म्हणजे मार्केटमध्ये वेगळी कुठलीही काही न्यूज नसेल, अशा वेळेला अशा पद्धतीनं वरच्या दिशेनं ब्रेकआउट येऊ शकतो. मात्र झालं असं की शुक्रवारी आपल्याला हे कळलं की इराण आणि इस्रायल या दोन देशांमध्ये तणाव वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे कदाचित तिथं युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. मध्य पूर्व आशियामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा बातम्या यायला लागल्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला काय बघायला मिळालं, गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं. आणि गॅपडाऊन ओपनिंग झाल्यानंतर जवळजवळ आपल्याला तिसऱ्या टार्गेट जवळ ओपन झालं, म्हणजे खालच्या बाजूचं जे तिसरं टार्गेट होतं त्याच्याजवळ 51,150च्या थोडंसं वर ओपनिंग झालं. ओपनिंग झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की तिथनं सेलिंग पण झालं होतं. 51,100ची लेवल सुद्धा अगदी थोड्या वेळासाठी ब्रेक झालेली होती, मात्र त्यानंतर लगेच बाउन्स आला. आणि हे आपण पूर्वी सुद्धा बघितलेलं आहे, एखादी बॅड न्यूज आली तर मार्केट त्याला थोड्या वेळासाठी रिॲक्ट करतं आणि लगेचच पुन्हा बाउन्स देण्याचा प्रयत्न करतं. त्या पद्धतीनं आपल्याला आणि तिसऱ्या टार्गेट जवळ पण पोहोचलो होतो. त्यानंतर बाउन्स आला. बाउन्स आल्यानंतर आपण बघू शकतो की ही जी ट्रेंड लाईन आहे इथपर्यंत बाउन्स येण्याचा प्रयत्न झाला, जवळजवळ तिथपर्यंत पोहोचलं, तिथनं पुन्हा सेलिंग आलं, परत बाउन्स आला. तर हे आपल्याला माहितीच आहे की सकाळच्या सत्रामध्ये कशा प्रकारे अशा मुवमेंट्स आपल्याला होतात. मग इथे एन शेप झाल्यानंतर या एन शेपच्या ब्रेकआउटला आपल्याला एक चांगला रिझल्ट बघायला मिळाला. 1:1 टार्गेट आपल्याला त्याच्यामध्ये अचीव झालं. पण हे सगळं होत असताना आपल्याला ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल, ही जी सेंटर लाईन होती, ही रेझिस्टन्स म्हणून काम करत राहिली. हा जो झोन आहे हा आपल्याला रेझिस्टन्स झोन म्हणून काम करत राहिला. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला एखादा झोन असतो आणि किंमत त्याच्या जर वर असेल तर आपल्याला हा झोन सपोर्ट म्हणून काम करतो. पण त्याच्या अगेन्स्ट जर किंमत खालच्या बाजूला असेल आणि जर हा झोन असेल तर हा झोन आपल्याला रेझिस्टन्स झोन म्हणून काम करतो. इथे काय झालं, हा जो झोन होता आपण किंमत खाली असल्यामुळे रेझिस्टन्स झोन होता आणि त्यामुळे आपल्याला लक्षात आलं की इथून एकदा वर गेलं, सेलिंग आलं, पुन्हा वर जायचा प्रयत्न झाला, पुन्हा सेलिंग आलं. आणि अशा प्रकारे आता इथे आपल्याला काय झालंय, अगदी पिक्चर परफेक्ट नाहीये किंवा कॉपी बुक स्टाईल नाहीये, पण एम पॅटर्न तयार झालाय. तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येतंय की हा एम पॅटर्न तयार झालाय. हा एम पॅटर्नचा फक्त एकच प्रॉब्लेम असा आहे, अर्थात एम पॅटर्न मध्ये आपल्याला हा प्रॉब्लेम असला तरी सुद्धा खाली चांगलं टार्गेट येऊ शकतं. एम पॅटर्न हा बेरिश पॅटर्न आहे. ह्याच्यामध्ये होतं काय की बायर दोनदा प्रयत्न करतात. पहिला प्रयत्न जो असतो तो खरं म्हणजे नॉर्मल आपल्याला जे अपेक्षित असतं, तो पहिला प्रयत्न बायरनी जास्त केला पाहिजे, म्हणजे हा जो हाय आहे हा वर बनला पाहिजे आणि दुसरा हाय आहे तो खाली बनला पाहिजे, तर तो परफेक्ट एम पॅटर्न होतो. कारण पहिल्या वेळेला बायरनी खूप प्रयत्न केला, पुन्हा सेलरनी खाली आणलं, दुसऱ्या वेळेला प्रयत्न केला, आता बायरचा प्रयत्न कमी झाला पहिल्या वेळापेक्षा आणि सेलरनी पुन्हा खाली आणलं, म्हणजे सेलरचा प्रयत्न वाढला. म्हणजे पूर्वी सेलर इथपर्यंतच खाली आणत होते, बायरनी
बायर इथपर्यंत नेत होते, पुढच्या वेळेला बायरचा प्रयत्न कमी झालाय, पण सेलरनी एकदा इथे आणलं आणि दुसऱ्यांदा ह्याच्या खाली आणलं. म्हणजे इथे काय लक्षात येतंय, ह्या सर्व मुवमेंटमध्ये चार आपण असं म्हणू शकतो की लेगमध्ये असं झालं की सेलरची ताकद वाढताना दिसते, बायरची ताकद कमी होताना दिसते आणि त्यामुळे सेलिंग कंटिन्यू होतं. आणि अशा वेळेला आपल्याला साधारणपणे हे जे काय दोघांमधला डिफरन्स असतो, म्हणजे ही जी सेंटर लाईन असते आणि जो सेकंड हाय असतो, ह्या दोघांमधला जो डिफरन्स असतो, एवढंच टार्गेट आपल्याला इथून खाली बघायला मिळतं. म्हणजे इथून जर 100 पॉईंटचं हे अंतर असेल, तर इथून खाली 100 पॉईंटचं टार्गेट आपल्याला बघायला मिळतं. याला 1:1 टार्गेट असं म्हटलं जातं. तर हा एम पॅटर्न बनलाय, त्याचा ब्रेकआउट सुद्धा आलाय. जर सोमवारी फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपनिंग झालं, तर आपल्याला खालच्या दिशेनं मुवमेंट होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. तर मात्र गॅपअप ओपन झालं आणि वरच जायला लागलं, तर मात्र काय होऊ शकेल, आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनेल. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता, हे सेलिंग झालं, परत इथे गेलं, परत खाली आलं आणि परत वर जायला लागलं, तर हा डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनू शकतो. त्यामुळे एम पॅटर्नचा डब्ल्यू पॅटर्न बनायला अजिबात वेळ लागत नाही. फक्त ओपनिंग कुठे होतंय आणि त्यानंतर कोणत्या दिशेनं मुवमेंट होतीये हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर हे झालं शुक्रवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली. आता येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घ्यायचं आहे. त्यामुळे या सर्व लेवल्स आपण काढून टाकूया. आपण त्यापूर्वी एक गोष्ट सांगतो की आपण ही जी आपल्याला चॅनल तयार केला होता, हा चॅनल न्यूज आल्यामुळे इरिलेव्हंट झाला. म्हणजे जर न्यूज नसती तर आपल्याला काय झालं असतं की प्रॉपर पद्धतीने ह्याचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन बघायला मिळालं असतं. आता आपल्याला न्यूज आल्यामुळे मार्केट ओपनिंगलाच न्यूजला रिॲक्ट केलं, त्यानंतर मग आपल्याला स्टॅबिलाइज करण्याचा प्रयत्न मार्केटमध्ये झाला. त्यामुळे ह्या चॅनलला त्यानंतर काही महत्त्व राहिलं नव्हतं. तर हे झालं आपल्याला शुक्रवारी बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली. आता आपण बघणार आहोत येणाऱ्या काळात कशा प्रकारे होऊ शकते. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हा वीकली टाइम फ्रेममध्ये मी ओपन करतो. वीकली टाइम फ्रेममध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे लक्षात येते की इनसाइड कॅन्डल या आठवड्यात तयार झालेली आहे. म्हणजे तुम्हाला, आणि ही शूटिंग स्टार कॅन्डल आहे. ही इनसाइड कॅन्डल का आहे, कारण ह्या आठवड्याचा जो हाय आणि लो आहे तो मागच्या आठवड्याच्या हाय पेक्षा कमी आहे. म्हणजे हाय सुद्धा या आठवड्यात ब्रेक झाला नाही मागच्या आठवड्याचा, आणि मागच्या आठवड्याचा लो सुद्धा या आठवड्यात ब्रेक झाला नाही. त्यामुळे ह्या कॅन्डलला इनसाइड कॅन्डल म्हटलं जाते. ही बिअरिश इनसाइड कॅन्डल आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की ही जी कॅन्डल तयार झाली आहे याला आपण शूटिंग स्टार कॅन्डल म्हणतो. त्यामुळे जर ह्या दिवसाचा किंवा ह्या कॅन्डलचा, आपण दिवसाचा नाही हा आठवड्याचा आहे, तर हा जो लो बनलाय, हा लो जर ब्रेक झाला खालच्या दिशेनं तर एक सेलिंग येऊ शकतं आणि हे जे टार्गेट आहे 50,400 त्या दिशेनं आपण जाऊ शकतो. ह्याच्यासाठी काय झालं पाहिजे, एखाद्या दिवसाचं क्लोजिंग जे आहे ह्या आठवड्याच्या म्हणजे आठवड्याचा जो लो आहे त्याच्या खाली व्हायला पाहिजे. तसं जर झालं आणि तो लो जर तुटत असेल तर मग आपल्याला 50,400 पर्यंत बँक निफ्टी खाली जाताना बघायला मिळू शकतो. मात्र गॅप अप ओपन झालं आणि पुन्हा वर जायला लागलं तर काय होईल, आणखीन एक, बऱ्याच वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की एक इनसाइड कॅन्डल बनली की दुसरी सुद्धा एक इनसाइड, कदाचित जर मार्केटला तेजीच करायची असेल भविष्यात, तर इथे काय होईल, इथे क्लोज झालंय समजा, फ्लॅट ओपन झालं, तर अशी एक छोटीशी ग्रीन कॅन्डल इथे तयार होईल या आठवड्यात आणि इथे सुद्धा आपल्याला अशी एक इनसाइड कॅन्डलच बघायला मिळेल. म्हणजे ह्या कॅन्डलच्या आत, म्हणजे पहिल्या कॅन्डलच्या आतमध्ये दुसरी कॅन्डल, दुसऱ्या कॅन्डलच्या आतमध्ये तिसरी कॅन्डल, अशा प्रकारे आपल्याला इनसाइड म्हणजे एक ट्रायंगल पॅटर्न हळूहळू तयार होऊ शकतो जर तेजी व्हायची असेल तर. आणि मग वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं त्याच्यामध्ये ब्रेकआउट येऊ शकतो. तर हे आपल्याला पॅटर्न्स सगळे लक्षात घ्यायचे आहेत. आत्ता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जोपर्यंत हा लो तुटत नाही तोपर्यंत मोठ्या सेलिंगची अपेक्षा आपण ठेवू शकत नाही. इंट्राडेसाठी आपण ह्या लो साठीचं एक टार्गेट ठेवू शकतो, कारण इंट्राडे समजा इथे कुठेतरी ओपन झालं तर इथून खाली इथपर्यंत येऊ शकतं आणि इथनं पुन्हा बाउन्स जाऊ शकतो. तर त्यामुळे इंट्राडेसाठी आपण एक छोटं टार्गेटचा विचार करू शकतो. पण जोपर्यंत ह्याच्या खाली प्रॉपर क्लोजिंग येत नाही, आता ही जी लेवल आहे ही लेवल कोणती आहे मी मुद्दाम सांगणार नाही, तुम्ही चार्ट ओपन करून बघा. ह्या आठवड्याचा जो लो आहे त्या लोच्या खाली, म्हणजे साधारण 51,200च्या खाली आहे थोडंसं, तर त्याच्या खाली जोपर्यंत आपल्याला मार्केट टिकत नाही, बँक निफ्टीमध्ये किंमत टिकत नाही, तोपर्यंत मोठ्या सेलिंगची आपल्याला अपेक्षा ठेवता येणार नाही. पण एकूण चित्र काय दिसतंय, बेरिश झालेलं आपल्याला दिसतंय. आता आपल्याला टार्गेट्स कोणती येऊ शकतात ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी मी इथे काय करतो, इथे मी आता आपल्याला फिब रिट्रेसमेंट लेवल लावाव्या लागतील. म्हणजे रिव्हर्सल कुठनं येणार आहे किंवा कुठपर्यंत जाणार आहे, मी थोडंसं
आपण कॉन्झर्वेटिव्ह किंवा थोडंसं ॲग्रेसिव्ह, कॉन्झर्वेटिव्ह म्हणण्यापेक्षा ॲग्रेसिव्ह म्हणूया, थोडंसं ॲग्रेसिव्ह ठेवतो. कॉन्झर्वेटिव्ह करायचं असेल तर आपल्याला ह्या मागच्या आठवड्यापर्यंत जायला लागेल, पण हा आठवडा मी मुद्दाम जूनचा का हे केला, निवडणुकीचा निकाल लागलेला, त्यामुळे इथे व्होलॅटिलिटी झाली होती, त्यामुळे ही काही अशी रेग्युलर कॅन्डल नाही आहे, तर त्यामुळे मी हा आठवडा स्किप केला. आणि आपण असं समजतोय की त्यानंतर जी काही तेजी झाली आणि मग हे सेलिंग होते, एवढ्याचाच जर आपल्याला विचार करायचा झाला आणि त्याच्यामध्ये फिब रिट्रेसमेंट लेवल लावायच्या झाल्या तर त्या कशा दिसतील, तर ते आपण समजून घेऊया. सध्या आपण कुठे क्लोजिंग दिलंय बघा, आपण 51,440च्या आसपास 50% लेवल आहे, त्याच्या खाली क्लोजिंग दिले 51,350ला. हे पहिल्यांदा क्लोजिंग आहे. जर पुढच्या आठवड्याचं एखाद्या दिवसाचं क्लोजिंग याच्या खाली आलं तर मग थोडंसं सेलिंग होऊ शकतं. टार्गेट्स किती होणार मग आपल्याला, पहिलं टार्गेट जे असेल ते 50,992 म्हणजे 51,000चं पहिलं टार्गेट असणार. दुसरं टार्गेट कुठलं असणार, तर 50,400चं असणार. आणि 50,400चं टार्गेट मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की त्या आसपास आपल्याला जाऊ शकतो. त्यामुळे विकली टाइम फ्रेममध्ये जर 51,450च्या खाली टिकत असेल तर आपल्याला 51,000 आणि 50,400 ही दोन टार्गेट बघायला मिळू शकतात. समजा हेही टार्गेट ब्रेक झालं तर मग आपल्याला पुढचं टार्गेट असतं ते म्हणजे हा जो लो आहे 49,500चा, तिथपर्यंत खाली जाऊ शकतं. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की केवढं मोठं सेलिंगला आता ग्राउंड ओपन होते. मात्र हे कधी होणार, पुढच्या आठवड्यात त्याच्या उलटं झालं समजा, म्हणजे 50,400च्या वरच टिकायला लागलं, म्हणजे ही जी 50%ची लेवल आहे ह्याच्या वरच टिकायला लागलं. कारण आता ह्याच्या आधीच्या आठवड्यात सुद्धा काय झालं होतं बघा, त्याच्या खाली क्लोजिंग दिलं होतं, पण ह्या आठवड्यात काय झालं, त्याचा लोच तुटला नाही. हा लो खूप मोठा होता, तुटला नाही. ह्या आठवड्यात सुद्धा हा लो तुटला नाही, तर आपल्याला असं होऊ शकतं की थोडा वेळ इथे थांबेल, वर जायला लागेल. वर जायला लागलं तर कोणती टार्गेट आहेत, तर ही 61.8%चं आहे 51,900चं. त्याच्याही वर गेलं तर मग 52,500चं. अशा पद्धतीने आपल्याला वरची टार्गेट सुद्धा काढता येतात. म्हणजे विकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला जर सेलिंग येणार असेल तर कशा प्रकारे टार्गेट काढू शकतो, वर जाणार असेल, तेजी होणार असेल तर कशा प्रकारे टार्गेट काढू शकतो, हे तुम्हाला या फिब रिट्रेसमेंट लेवलवरून लक्षात येऊ शकतं. तर हे झालं विकली टाइम फ्रेम मधलं अनालिसिस. मुद्दा मी बँक निफ्टीचं डिटेलमध्ये दाखवतोय, तुम्ही बाकीच्या इंडेक्सचं सुद्धा अशाच प्रकारे विश्लेषण करू शकता. आता आपण जाऊया डेली टाइम फ्रेम मध्ये. डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा, डेली टाइम फ्रेम मध्ये असं दिसतंय की मागचे काही दिवस, म्हणजे स्पेशली बघितलं तर 4 दिवस काय होत होतं, मार्केट एका रेंजमध्ये अडकलेलं होतं. म्हणजे तुम्ही बघितलं तर शेपट्या वर गेलेल्या दिसत आहेत, पण बॉडी त्याची जी होती ती आपल्याला ह्या एरियामध्येच अडकलेली दिसत होती. खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर साधारण 51,350 होतं, वरच्या बाजूला बघायला गेलात तर 51,750 होतं. म्हणजे ह्या 400 पॉईंटच्या टार्गेटमध्ये, 400 पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केट आपल्याला अडकलेलं दिसत होतं. पण आता काय झालंय बघा, ह्या जागतिक आपण असं म्हणू शकतो की बातमीमुळे किंवा घडामोडीमुळे आपल्याला आता असं झालं की 350 जे पूर्वी आपल्याला ह्या आसपास सपोर्ट, म्हणजे आता ही 350चा सपोर्ट का होता, कारण ह्या कॅन्डलचा हाय तिथे होता, त्यानंतर मग हा सपोर्ट म्हणून काम करत होता. आता 350 आपल्याला खालनं वर येताना रेजिस्टन्स म्हणून काम करतोय, कारण त्याच्या वर गेलं आणि खाली यायला लागलं. आता आपल्याला डेली टाइम फ्रेमवर असेल तर काय लक्ष ठेवायचं आहे की 350च्या वर टिकतंय का हे बघणं महत्वाचं आहे. जर वर टिकत असेल तर मग 750च्या रेंजमध्ये पुन्हा आपण येऊ, 350 ते 750 या रेंजमध्ये आपण पुन्हा येऊ. आणि मग जोपर्यंत 750 ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत आपल्याला वरची टार्गेट बघायला मिळणार नाहीत. 750 जर ब्रेकआउट दिलं तर मग 52,000, 52,250 अशी टार्गेट आपल्याला वरच्या बाजूला बघायला मिळतील. म्हणजे तुम्हाला इथे लक्षात येते की कशा प्रकारे आपल्याला मार्केटमध्ये खालची आणि वरची टार्गेट आपण काढू शकतो. किंवा तुम्हाला इथे सुद्धा फिब रिट्रेसमेंट लेवल लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. कशी काय, तर तुम्हाला लक्षात घ्या की इथून सेलिंग झालं होतं इथपर्यंत, त्यानंतर इथून हाय बनला इथे, या हाय नंतर पुन्हा सेलिंग झालं, इथपर्यंत लो बनला आणि ह्या लो नंतर एक बाउन्स आलाय. म्हणजे आता हा जो बाउन्स आहे ह्याचं अजून पुढे काय झालं नाहीये. ऍक्शन कुठली कंप्लीट झाली आहे, हा हाय बनलाय, हा लो बनलाय, ही ऍक्शन कंप्लीट झाली आहे. मग आपल्याला काय करता येईल, ह्या हायला आपल्याला फिब रिट्रेसमेंट लेवल आणि ह्या लोला फिब रिट्रेसमेंट लेवल लावली की आपल्याला सर्व टार्गेट्स मिळू शकतात. जी मुवमेंट पूर्ण झाली आहे,
शेवटची जी मुवमेंट पूर्ण झाली आहे त्या मुवमेंटला आपल्याला काय करायचं असतं, कॅप्चर करायचं असतं. तर मी इथे पीबी रिट्रेसमेंट लेवल लावून दाखवतो तुम्हाला. आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथे आपल्याला डेली टाइम फ्रेमवर जर विचार करणार असू तर आपल्याला थोडीशी टार्गेट्स किंवा लेवल्स बदललेल्या दिसत आहेत. तुम्हाला लक्षात येते की ह्या लेवलचा अनेक दिवस का रेजिस्टन्स घेतला जातोय, सलग 4 दिवस आपल्याला 51,625च्या वर क्लोजिंग का येत नाहीये, तर तिथे 50% ची लेवल आहे. 50% ची लेवल असल्यामुळे हे 4 दिवस तिथे आपल्याला आणि शेवटी शुक्रवारी सुद्धा 51,625 पर्यंतच गेलं आणि मग पुन्हा खाली आलं. तर 51,625 ला एवढं महत्व काय आहे, तर ही 50% ची लेवल आहे. आपल्याला माहिती आहे, मी नेहमी उदाहरण सांगतो की समजा एखाद्या 10व्या मजल्यावर आपण, ही बिल्डिंग आहे समजा, आणि ह्या बिल्डिंग मध्ये समजा 10 मजले आहेत, असे असे करत 10 मजले आहेत असं आपण समजूया. तर 10व्या मजल्यावर म्हणजे आपण असं समजूया की इथनं टेरेसवरनं 10 मजल्याच्या बिल्डिंगवरनं समजा एखाद्या व्यक्तीनं चेंडू खाली टाकला, बरोबर, आणि हे समजा ग्राउंड फ्लोअर आहे. तर हा चेंडू इथे पडल्यानंतर किती उसळू शकतो, उसळताना काय होणार, फक्त हा वरनं खाली पडलाय आणि खाली आपटल्यामुळे बाउन्स होणार आहे. किती बाउन्स होऊ शकतो, तर साधारण 5 मजले, आता हे सेंटर लाईन असेल तर 5 मजले इतका बाउन्स होऊ शकतो नॅचरली, काहीही न करता, बरोबर. तसं तोच नियम इथे लागू होतो. जर आपल्याला, मी आता तुम्हाला इथे दाखवतो, जर आपण हा चेंडू आहे असं समजलं, ही किंमत ही चेंडू आहे, तर इथून हा हाय बनल्यानंतर इथून पडायला लागला, खाली पडला, तर नॅचरली तो किती बाउन्स होऊ शकतो, 50% म्हणून 50%च्या आसपास तुम्हाला इथे आपल्याला रेझिस्टन्स रोज 4 दिवस बघा, रोज तिथे रेझिस्टन्स फेस करताना दिसतंय. अगदी शुक्रवारी सुद्धा तिथे रेझिस्टन्स फेस केलाय. मग आता तेजी कधी होईल असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही काय ओळखू शकता, जेव्हा 51,625च्या वर क्लोज होईल एखादा दिवस आणि त्याचा जो काय हाय असेल तो नेक्स्ट डेला ब्रेक झाला तर मग तेजी होऊ शकते. तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला आता तेजीचा विचार करता येणार नाही. मंदी कधी होऊ शकते, 51,350, बघा इथे सपोर्ट कायम काम करत होता आणि आता सुद्धा आपण 51,350 लाच येऊन क्लोज केलंय. 51,350च्या खाली जर क्लोजिंग आलं, बघा एकही दिवस आलं नाही या 5 दिवसात 51,350च्या खाली क्लोजिंग नाही आलं, किंमत गेली पण क्लोजिंग 51,350 किंवा त्याच्या वर आलंय. म्हणजे आपल्याला आता दोन लेवल कळल्या. 51,625च्या वर जोपर्यंत क्लोजिंग येत नाही तेजीचा विचार करायचा नाहीये, 51,350च्या खाली जोपर्यंत क्लोजिंग येत नाही मंदीचा विचार करायचा नाही. म्हणजे इथे तुम्हाला विश्लेषण तुमचं कंप्लीट होईल की आपल्याला तेजी कधी करायची आणि मंदी कधी करायची. ओके, तर माझ्या मते तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं आता बँक निफ्टीचं अनालिसिस समजलं असेल. हे आपण वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं अनालिसिस केलं. आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा इंडेक्स जो आहे तो आहे निफ्टीचा. तर निफ्टीला ओपन करूया. निफ्टीमध्ये आपण आधी समजून घेऊया की 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये शुक्रवारी काय झालं. तर इथे आपल्याला खूप मोठं, बँक निफ्टीमध्ये तरी आपल्याला खूप चांगली रिकव्हरी बघायला मिळाली, मात्र निफ्टीमध्ये तशी रिकव्हरी झाली नाही. म्हणजे तुम्ही इथे जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, हे थोडंसं आपण बंद करूया, आणि जेव्हा तुम्ही इथे बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की फार मोठी रिकव्हरी होऊच शकली नाही. म्हणजे पहिल्या 15 मिनिटात जे काय झालं, हाय बनला तोच, त्यानंतर आपल्याला जे खाली आलं पुन्हा वर गेलं, पुन्हा खाली आलं, इथे प्रॉपर एम पॅटर्न बनला. म्हणजे इथला एम पॅटर्न जो आहे तो आपल्याला जसा लागतो तसा बनलेला आहे बघा. तर इथे झालं हा हाय आणि तो ब्रेक पण झालाय. पहिला हाय वर आहे, दुसरा हाय खाली आहे, लो जो आहे हा ब्रेक झालेला आहे, एम पॅटर्नचा सेंटरचा जो लो असतो तो ब्रेक झालेला आहे. त्यामुळे आता काय होऊ शकतं, आता याच्यामध्ये साधारण इथपासून इथपर्यंत म्हणजे ही जी काय उंची आहे ही उंची मोजायची आणि तेवढीच उंची आपण खाली नेऊन तेवढंच टार्गेट आपल्याला येऊ शकतं. अशा पद्धतीने आता हे किती आहे काय आहे तुम्ही मोजा, कॅल्क्युलेट करा, तुमच्या लक्षात येईल आणि तेवढं टार्गेट येतंय का हे लक्ष ठेवा. म्हणजे तुम्हाला काय होईल, चांगला अभ्यास एम पॅटर्नचा होऊ शकेल. तर ह्या पद्धतीनं आपल्याला निफ्टीमध्ये मुवमेंट झाली. निफ्टीमध्ये खूपच बेरीज राहिली, बँक निफ्टीनं तरी चांगली रिकव्हरी देण्याचा प्रयत्न केलाय. तर आपण आता काय करूया, या सर्व लेवल काढून टाकूया आणि निफ्टीचा सुद्धा बँक निफ्टीप्रमाणे वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर इथे आपण बघूया वीकली टाइम फ्रेम. वीकली टाइम फ्रेम मध्ये इथे थोडं चित्र वेगळं दिसतंय बघा. प्रत्येक आठवड्याला आपल्याला मागचा आठवडा सुद्धा जर अगदी व्यवस्थित विचार केला तर प्रत्येक आठवड्याला आपल्याला नवीन लाईफ टाइम हाय निफ्टीमध्ये बनताना दिसतोय. अगदी ह्या आठवड्यात म्हणजे ज्या दोन रेड कॅन्डल बनल्या आहेत, म्हणजे अगदी ह्या आठवड्यातली रेड कॅन्डल बनली आहे, त्याच्या मागच्या आठवड्यातली रेड कॅन्डल म्हणजे त्याच्या एक आठवडा सोडून मागे रेड कॅन्डल बनली होती, पण प्रत्येक वेळेला नवीन हाय बनतोय. म्हणजे आपल्याला काय लक्षात येतंय, निफ्टी अजूनही खूप स्ट्रॉंग आहे.
म्हणजे जर आपण शुक्रवारचं एका दिवसाचा विचार करायचा म्हटला तर ते सोडून दिलं तरी आपल्याला लक्षात येईल निफ्टी मागचे कितीतरी म्हणजे 2-1 महिने 2-3 महिने जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की कंटिन्युअस तेजी करतोय. किती खाली जायला गेलं तरी तेजीच करतोय. तर आणि कंटिन्यू कधी म्हणजे हे इथे सुद्धा बघितलं तर आपल्याला 2 रेड कॅन्डल दिसत आहेत, पण ह्यामध्ये मंदी झालीच नाही. म्हणजे एकदा इंट्राडे मध्ये किंवा आठवड्यात सेलिंग झालं होतं पण लगेच रिकवर पण झालं. तर तुम्हाला 2 कॅन्डल ज्या बघायच्या असतील तर त्या तुम्हाला एप्रिलमध्ये बघायला जाव्या लागतील. सलग 2 रेड कॅन्डल बनलेल्या आणि त्याच्यामध्ये मंदी झालेली. तर तशा दिसत नाहीयेत. आता आपल्याला मग ओळखायचं कसं? तर जर समजा आता ह्या आठवड्याचा लो म्हणजे ह्याच्यावरनं आपण काय समजलं की रेड कॅन्डल बनतायत. इथे पण रेड कॅन्डल बनली, इथे पण रेड कॅन्डल बनली, लो ब्रेक झाला पण नंतर लगेच ग्रीन कॅन्डल बनली. तर आता ह्याच्या खाली जर या आठवड्यामध्ये ह्याच्या खाली क्लोजिंग आलं तर मग थोडंसं आपल्याला सावध व्हायला लागणार की मग काय होईल निफ्टीमध्ये हे जी काय टॉप बनला होता त्यानंतर आता म्हणजे 2 गोष्टी व्हायला पाहिजेत. पहिली गोष्ट काय आहे, हा जो हाय आहे हा ब्रेक होता नाही. कारण ह्याच्या आधी बघा ज्या वेळेला हे झालंय हाय प्रत्येक आठवड्यात ब्रेक होतोय. हा हाय ब्रेक नाही झाला. पहिला संकेत या आठवड्यात शोधायचा. दुसरा संकेत काय आहे, हा लो ब्रेक झाला पाहिजे आणि त्याच्या खाली क्लोजिंग आलं पाहिजे. असे 2 संकेत जर आपल्याला मिळाले तर आपण ठरवू शकतो की निफ्टीमध्ये आता मंदी यायला सुरुवात होऊ शकते म्हणून. म्हणजे मार्केटमध्ये कुठलीच गोष्ट गॅरंटीनं सांगता येत नाही, पण मग त्याची शक्यता वाढते आणि त्याच्यासाठीचे जे सिम्पटम्स आहेत किंवा त्याची जी लक्षणं आहेत ती आपल्याला इथे अशा पद्धतीनं दिसू शकतात. तर त्यावरनं आपण ओळखू शकतो. म्हणजे विकली चार्टमध्ये कसं ओळखायचं तुम्हाला कळलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा आता शूटिंग स्टार पॅटर्न तयार झालाय. शूटिंग स्टार पॅटर्न तयार झाल्यानंतर काय असतं, त्याचा जर लो तुटला तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. कुठपर्यंत येऊ शकतं तर तुम्ही इथे बघू शकता साधारणपणे या आसपास 24,500 ला इथे रेजिस्टन्स घेतला होता, त्यानंतर पुढे सपोर्ट घेतोय 24,500 पर्यंत आपल्याला किंमत म्हणजे आणखीन 200 पॉईंट खाली येऊ शकते. 24,500 तुटलं तर मग कुठपर्यंत जाऊ शकते तर आपल्याला 24,250 पर्यंत जाऊ शकते. त्याच्या खाली बघायला गेलं तर 24,000 पर्यंत जाऊ शकते. ह्या ज्या इम्पॉर्टंट लेवल दिसत आहेत आपल्याला नजरेनंच ते आपल्यासाठी मग टार्गेट असणार आहेत. तुम्ही पाहिजे असेल तर समजा पुढच्या आठवड्यात खाली यायला लागलं तर मग फिब रिट्रेसमेंट लेवल लावून सुद्धा त्या लेवल्स काढू शकता. तर हे झालं निफ्टीचं विकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचा डेली टाइम फ्रेम मध्ये चार्ट बघूया. डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला लक्षात येईल की गॅप डाऊन ओपनिंग झालं आणि ती गॅप आता तयार झाली आहे. म्हणजे आता ह्याचा विश्लेषण कसं करायचं आहे तर ही आपल्याला तेजी कधी होणार तर ही गॅप जी आहे ही जोपर्यंत भरली जाणार नाही आता तोपर्यंत आपल्याला आता तेजी होणार नाही. म्हणजे काय होईल, तेजी जर करायचं झाली तर मार्केटमध्ये काय होणार, निफ्टीमध्ये काय होणार तर हळूहळू वर जाईल. बरोबर, वर जायला लागलं की इथे पहिला रेझिस्टन्स फेस होईल ह्या ठिकाणी, त्यानंतर ह्या एरियात जाईल, पुन्हा थोडंसं खाली येईल, परत जाईल, असं करून ह्या गॅपला फील करावं लागेल. आणि ज्या क्षणी ही जी लेवल आहे गॅपची म्हणजे ह्या दिवसाचा जो लो होता त्याच्या वर क्लोजिंग येईल आणि तो हाय नेक्स्ट डेला ब्रेक होईल तोपर्यंत आता तेजी होणार नाही. म्हणजे तेजी करायची असेल निफ्टीमध्ये तर आपल्याला इंट्राडे साठी शॉर्ट पिरियडसाठी करू शकतो, पण लॉंग टर्मसाठी आपल्याला तेजी करता येणार नाही. ह्याचं कारण तुम्हाला आता इथे ही गॅप लक्षात आलेली आणि त्या गॅपमुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मग आता ह्याच्यामध्ये खाली जर समजा जाणार असेल, बेरीज जर दिसत असेल तर मग टार्गेट्स कशी काढायची तर टार्गेट काढण्याचं सोपी पर्याय आपल्याकडे म्हणजे फिब रिट्रेसमेंट लेवल. आपण इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावूया. तर या आठवड्याची धरून लावली तर तुम्हाला 61.8% ला आलेली दिसते. जर समजा इथून इथे लावली तर तुम्हाला लक्षात येईल की 61.8%च्या थोडंसं खाली आलंय. मागच्या निफ्टीमध्ये आपण काय केलं होतं, हा आठवडा स्किप केला होता तर त्यामुळे मी इथपासून लावतोय. तर असं जर केलं, थोडंसं झूम करून दाखवतो, तुम्ही दोन्हीकडे लावून बघू शकता, दोन्हीकडे थोडाफार रिझल्टमध्ये फरक पडेल. तर इथे तुम्हाला काय लक्षात येईल 50% लेवलपर्यंत खाली येऊ शकतं. कुठे आहे ती 24,650च्या आसपास आहे. 61.8% लेवल कुठे आहे 24,750 म्हणजे 24,650 24,750. मार्केट कोणत्या दिशेला जाणार 24,750 तोडून वर टिकत असेल तर पुन्हा तेजी होऊ शकते. वर जात असताना 24,900चं आपल्याला पहिलं टार्गेट येईल. मात्र तसं झालं नाही, इथून खाली जायला लागलं 24,650 तुटलं
तर मात्र सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं, कारण 50% जी लेवल आहे ती ब्रेक होईल आणि ती झाली तर खाली येताना आपल्याला 24,550 हे पहिलं टार्गेट असेल, 24,415 हे दुसरं टार्गेट आहे. अशा पद्धतीने आपल्याला खालची टार्गेट्स काढता येऊ शकतात. तर फिब रिट्रेसमेंट लेवल जर तुम्ही लावली तर त्यानुसार तुम्हाला टार्गेट्स वरची आणि खालची किंवा सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल शोधून काढता येऊ शकतात. तर हे झालं निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण उरलेले जे इंडेक्स आहेत त्याचं पटापट ॲनालिसिस करायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी फिन निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. फिन निफ्टी सध्या अगदी बँक निफ्टीला कॉपी करते. म्हणजे जसं बँक निफ्टीमध्ये आपल्याला चार्ट पॅटर्न्स किंवा जशा आपल्याला म्हणजे आपण हा चार्ट बघितल्यानंतर निफ्टीचा आहे की फिन निफ्टीचा आहे आपल्याला दोनदा खात्री करावी लागते. इथे काय झालं, फक्त एकच फरक आहे आपल्याला बँक निफ्टी आणि फिन निफ्टीमध्ये. फिन निफ्टीमध्ये आपल्याला वरच्या इम्पॉर्टंट लेवलपर्यंत गेलं. बँक निफ्टीमध्ये काय झालं होतं, सेंटर लाईन पर्यंतच गेलं होतं. म्हणजे हा जो बाउन्स आला हा सेंटर लाईन पर्यंत गेला, इथे येऊन एम पॅटर्न बनवून खाली आला. इथे काय झालं, इथे तसं न होता इथे हा वरपर्यंत गेला आणि इथे खाली येताना या खालच्या इम्पॉर्टंट लेवलचा सपोर्ट घेतला, परत वर गेला, वरच्या इम्पॉर्टंट लेवलचा रेजिस्टन्स घेतला. असं करत करत तो खाली आलाय 24,365च्या आसपास, 375च्या आसपास ही लेवल आहे. अगदी ह्याच्या थोडंसं खाली इथे कुठेतरी क्लोजिंग आलंय. प्रत्यक्ष दिसतंय खाली पण ऍक्च्युअल आलेलं क्लोजिंग वर आहे. म्हणजे ह्या लेवलच्या आसपासच क्लोजिंग आलंय असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपल्या ह्या सर्व लेवलनी किती व्यवस्थित काम केलंय फिन निफ्टीमध्ये सुद्धा ते तुमच्या लक्षात येईल. तर हे झालं फिन निफ्टीमध्ये शुक्रवारी काय झालं. महत्वाचं काय आहे, पुढे काय होऊ शकतं, तर त्या आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतोय. वीकली टाइम फ्रेममध्ये आपल्याला इथे सुद्धा सेम ह्याच्यासारखाच बँक निफ्टी सारखाच चार्ट दिसतोय. बेरीज झालाय थोडंसं, चार आठवडे आपल्याला बेरीज झालाय, पण इथे इनसाइड बार बनला. दुसरं बघायला गेलं तर ह्याला शूटिंग स्टार नाही म्हणता येणार, ह्याला डोजी पॅटर्न म्हणता येईल. हा पॉज दाखवतो जास्त करून किंवा ट्रेंड रिव्हर्सल दाखवतो. दोन्ही गोष्टी होऊ शकतात. इथून जर वरच्या दिशेनं जायला लागलं तेजी होऊ शकते, इथून खालच्या दिशेनं जायला लागलं तर मंदी होऊ शकते. आपल्याला थोडे दिवस वाट बघावी लागणार आहे फिन निफ्टीमध्ये डायरेक्शन ठरवण्यासाठी. जर हा लो तुटतोय 23,200च्या खाली टिकायला लागला, सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायची. बाकी तुम्ही त्याच्या फिब रिट्रेसमेंट लेवल कशी लावतात ते आता तुम्हाला व्यवस्थित कळलेलं आहे. त्यानुसार लावून तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा टार्गेट्स वरची आणि खालची सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल काढू शकता. आपण आता पुढे जाऊया. आता मी तुम्हाला वीकली टाइम फ्रेम नंतर डेली टाइम फ्रेम मध्ये दाखवतो. डेली टाइम फ्रेम सेम बँक निफ्टी सारखंच दिसतंय बघा. तुम्हाला थोडासा फरक इथे दिसेल, तो म्हणजे ही जी लेवल आहे ह्या लेवलला फार महत्व आहे. पण इथे काय झालं होतं, बँक निफ्टीमध्ये चारही दिवस ह्या लेवलला, म्हणजे हे जे 4 दिवस होते ह्या 4 दिवस मध्ये ह्या लेवलला सपोर्ट घेतला होता. इथे 2 दिवस काय झालं, 2 दिवस खाली जाताना दिसतंय, मात्र पुन्हा वर आलंय. ही लेवल महत्वाची आहे. कोणती आहे, 23,375च्या आसपासची लेवल आहे ही. तर ती लेवल आपल्याला महत्वाची इथे सध्या दिसते. कारण तुम्ही इथे बघितलं तर इथे सुद्धा रेजिस्टन्स फेस झाला, इथे सुद्धा रेजिस्टन्स फेस झाला, इथे सुद्धा रेजिस्टन्स फेस झाला, इथे सुद्धा रेजिस्टन्स, मग हे 2 दिवस सपोर्ट आणि शुक्रवारी पुन्हा रेजिस्टन्स. म्हणजे 23,375 ह्या लेवलच्या आसपास मार्केट सपोर्ट किंवा रेजिस्टन्स घेताना दिसतंय. आता त्याच्यावर जर टिकायला लागलं तेजी होऊ शकते. कुठपर्यंत जाऊ शकतं, 23,600 पर्यंत जाऊ शकतं. त्याच्यावर गेलं तर 23,800 पर्यंत जाऊ शकतं. अशा पद्धतीनं आपल्याला टार्गेट्स मिळू शकतात. खाली यायला लागलं तर कुठपर्यंत येऊ शकतं, 23,200 पर्यंत येऊ शकतं. अशा पद्धतीने आपल्याला टार्गेट्स मिळवता येऊ शकतात. किंवा तुम्ही काय करू शकता, मगाशी दाखवलं तसं फिब रिट्रेसमेंट लेवल लावू शकता. इथे तुम्हाला शेवटची पूर्ण झालेली मुवमेंट कोणती आहे, तर हा हाय बनला, त्यानंतर इथपर्यंत येऊन लो बनला. तर काय झालं, हायची प्रोसेस पूर्ण झाली, इथे लोची प्रोसेस इथे पूर्ण झाली, तेजी झाली. मग आपल्याला इथे फिब रिट्रेसमेंटचा हाय लावायचा, इथे लो लावायचा आहे. सर्व लेवल तुम्हाला बघायला मिळतील. तर हे झालं फिन निफ्टीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स आहे त्याचंही अगदी पटापट निफ्टी मिड कॅप सिलेक्टचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी सुद्धा मी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये तुम्हाला हा चार्ट आधी दाखवतोय, शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली. आता जेव्हा न्यूज येते ना तेव्हा आपल्या लेवल्सला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण न्यूजमुळे काय होतं, मार्केटचं एकदम मोमेंटमच चेंज होतो. तर
त्याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं अशा वेळेला. जेव्हा अचानकच खूप गॅप डाऊन ओपन होतं किंवा खूप गॅप अप ओपन होतं, त्यावेळेला ह्या लेवल कशा ॲडजस्ट करायच्या असतात. जर तुम्ही या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिलात आणि तुम्हाला ते ॲडव्हान्स ॲडजस्टमेंट, म्हणजे आपण आदल्या दिवशी जे काही विश्लेषण करून ठेवतो दुसऱ्या दिवशीसाठी, दुसऱ्या दिवशी मार्केट ओपन झाल्यावर, प्री ओपन मार्केट सेटल झाल्यावर आपल्याला एकदा समजलं की मार्केट गॅप अप ओपन होतंय किंवा गॅप डाऊन ओपन होतंय, मग ॲडजस्टमेंट कशा करायच्या असतात. तर ते जर तुम्हाला पाहिजे असेल, त्याचा स्पेशल व्हिडिओ जर पाहिजे असेल, तर नक्की तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ करून देईन की ज्या वेळेला असं खूप गॅप अप गॅप डाऊन होतं, अशा वेळेला ॲडजस्ट कसं करायचं असतं. तर त्याची सायकॉलॉजी आणि त्या सर्व गोष्टी मी तिथे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगू शकेन. तर हे झालं आपल्याला निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये कसं ओपनिंग झालं आणि कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. इथे पण तसंच झालं बघा. पहिल्या 15 मिनिटामध्ये बाउन्स द्यायचा प्रयत्न झाला, फेल गेला, सेलिंग आलं, पुन्हा एक बाउन्स द्यायचा प्रयत्न झाला, हाय त्या आसपासच बनला बघा, 12,765च्या आसपासच हाय बनला, परत खाली आलं. हे तिसऱ्या लेवलपाशी बघा, तिसऱ्या लेवलचं महत्त्व तुम्हाला लक्षात येईल. बराच काळ, जवळजवळ 2 तास मार्केट त्या तिसऱ्या लेवलला डिफेंड करत होतं, रिस्पेक्ट देत होतं. पुन्हा एक शेवटचा प्रयत्न झाला आणि मग सेलिंग आलं. बायरनी बघा एकदा, दोनदा आणि तीनदा प्रयत्न केले. तिन्ही प्रयत्नात तुमच्या लक्षात येतंय की हा प्रयत्न होता इथपर्यंतच गेला, दुसरा प्रयत्न होता इथपर्यंत, तिसऱ्या वेळेला बाहेरचा प्रयत्न कमी पडला बघा, इथपासून इथपर्यंतच वर नेऊ शकला. आणि मग लक्षात येते सेलर आता, म्हणजे ही सायकोलॉजी आपल्याला लक्षात घ्यायची आहे की सेलर कधी ऍक्टिव्ह होणार. आता जर सेलरनी खाली आणलं, मग सेलर ऍक्टिव्ह होणार आहेत आणि मग ते आणखीन खाली नेणार. त्यावेळेला हा पण लो तोडला आणि इथे बनलेला हा पण लो तोडला, कारण मग बायरचे सगळे प्रयत्न संपलेत. सेलरनी आपल्याला आणखीन मार्केट खाली आणलेलं निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये बघायला मिळालं. तर हे झालं शुक्रवारी कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. आता आपण पटापट बघूया की वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये हा चार्ट आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय. इथे सुद्धा तुम्ही बघितलं तर आपल्या लक्षात येईल, या आठवड्यामध्ये सुद्धा अगदी 13,000च्या लेवलला निफ्टी मिड कॅप सिलेक्टनं टच केलं होतं आणि आता शूटिंग स्टार कॅन्डल बनली आहे. शूटिंग स्टार असल्यामुळे जर हा लो तुटला ह्या आठवड्यातला आणि ह्याच्या खाली टिकायला लागलं, तर एक सेलिंग येऊ शकतं. किती सेलिंग येऊ शकतं, त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, हा हाय आणि हा लो या दोघांना मार्क करून एक फिब रिट्रेसमेंट लेवल लावू शकता. आणि मग तुम्हाला कोणती टार्गेट्स येतील, कुठे सपोर्ट होईल, कुठे रेजिस्टन्स होईल, हे सर्व गोष्टी बघायला मिळू शकतात. सध्या आपल्याला एवढंच दिसतंय, बेरीज झालेलं दिसतंय, टॉपला शूटिंग स्टार कॅन्डल बनली आहे, लो ब्रेक झाला, सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. तर आता आपण पुढे जाऊया आणि वीकली नंतर डेली टाइम फ्रेममध्ये बघूया. तर इथे डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला चित्र दिसायलाच लागलंय. तुम्ही इथे सुद्धा काय करू शकता, आपल्याला आता गॅप तयार झाली आहे. ही जी गॅप आहे, ही एक गॅपच्या वर जोपर्यंत, म्हणजे 12,800च्या वर जोपर्यंत टिकत नाही, तोपर्यंत आपल्याला तेजी होणार नाही, बरोबर. आणि हा जर लो तुटला तर सेलिंग मात्र लगेच होऊ शकतं. टार्गेट्स कोणकोणती येऊ शकतात, कशा पद्धतीनं लावायचं, तर शेवटचा चार्ट असल्यामुळे मी इथे लावून दाखवतोय. हा हाय मार्क केला, हा लो मार्क केला. तुमच्या लक्षात येईल ह्या ठिकाणी येऊनच शुक्रवारी सपोर्ट का घेतला, तर तिथे 61.8% लेवल होती. ह्या ठिकाणीच येऊन रेजिस्टन्स का घेतला शुक्रवारी, तर तिथे 78.6% लेवल होती. तर म्हणजे ह्या लेवल जे आहेत ना, ह्या लेवल तुम्हाला जर आधीपासून माहीत असतील, तर मग समजू शकतं की अमुक ठिकाणीच रेजिस्टन्स का घेतला, अमुक ठिकाणीच सपोर्ट का घेतला. ही लेवल जर तुटली, म्हणजे 12,600च्या खाली जर टिकायला लागलं, तर मग 12,472 पर्यंत खाली जाऊ शकतं. ही 50%ची लेवल आहे. म्हणजे चेंडू इथून वर उसळला, इथपर्यंत खाली आला तर तो नॉर्मल आहे, बरोबर. ह्याच्या खाली जायला लागला तर मात्र चेंडूला आता नवीन फोर्स कुठला तरी मिळालाय, म्हणजे सेलिंग जास्त होतंय. तर त्यामुळे मग आपल्याला खाली जात असताना ही 38.2%ची लेवल आहे, 12,350. त्याच्या खाली गेलं तर 12,200, 23.6%ची लेवल आहे. असे आपल्याला टार्गेट्स खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात. तर हे झालं चारही इंडेक्सचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करत जा. कसा वाटला, काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. लक्षात ठेवा, हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या
तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.